जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती केंद्र वाहली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचचे वैशिष्ट्य पहा दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील। परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील। रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि YouTube वरती अनलिमिटेड व्ह्यू मध्ये पाहता येतील। आम्ही तो डाटा पब्लिकली ठेवला आहे। प्रत्येक घटकावरती जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल। पहा विद्यार्थी मित्रांनो, आम्ही दिलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्ही स्वतः पाहणार आहात, परंतु त्याचबरोबर तुमचे विद्यार्थी तुमचे मित्र पालक शिक्षक हेही त्या सराव टेस्टचा निकाल पाहू शकतात। त्याची लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत। पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत। पहा त्याच्या प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता। संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, हा 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम आम्ही YouTube लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला शिकवणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक YouTubeच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे। व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा। व्हॉट्सअप चॅनलची लिंक ही YouTubeच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे। YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला दाबा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेमध्ये सहभागी होता येईल। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या शाळेतील शिक्षकांपर्यंत इतर नातेवाईकांपर्यंत 4थी आणि 5वी शिकणाऱ्यांना आपला YouTube चॅनल शेअर करा। टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा सांगतो। व्हॉट्सअप वरचे मेसेज डिलीट होतात, टेलिग्राम वरचे मेसेज डिलीट होत नाहीत। टेलिग्राम चॅनल आहे, तुम्हाला अगदी तासिका लाईव्ह सुरू झाल्यापासूनचे सर्व लिंक तुम्हाला एका ठिकाणी मिळतील आणि ते आहे टेलिग्राम चॅनल। त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। विद्यार्थी मित्रांनो, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं, 5वी जवाहर नवोदय आणि 5वी सैनिकी स्कूलच्या रेकॉर्डेड बॅच 5,000 पर्यंत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस घेणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत। परंतु आम्ही आमच्या शाळेच्या वतीने YouTube लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री उपलब्ध करून देत आहोत। तरी तमाम महाराष्ट्रातील 4थी आणि 5वीच्या विद्यार्थ्यांनी या लाईव्ह तासिकेचा व रेकॉर्डेड तासिकेचा लाभ घ्यावा। शहरी असो व ग्रामीण, गरीब असो व श्रीमंत, 4थी असो 5वी इयत्ता, या सर्वांसाठी या तासिका अगदी उपयुक्त। आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचे आयोजन केलेलं आहे। भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकाचं आयोजन केलेलं असताना आम्हाला तुम्हाला सांगायला आनंद होतो। आपण कोणत्याही प्रकाशनचं 12,000 रुपये पुस्तक खरेदी केलं तरी चालतं आणि ते केलंच पाहिजे, त्यातून आपण अभ्यास केला पाहिजे। परंतु आम्हाला असं जाणवतं परिपूर्ण जर आपल्याला परिपूर्ण अभ्यास करायचा असेल, भाषा विषयाचे पैकी गुण घ्यायचे असतील तर आपल्याला भाषा विषयाच्या पैकी गुण घेण्यासाठी जास्तीत जास्त सराव करणे गरजेचं आहे आणि आपल्याला त्या पुस्तकामध्ये 50 ते 60 उतार्यांचा सराव होतो। परंतु विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला पैकी गुण घ्यायचे जास्त सरावासाठी आपल्याकडे जास्त शैक्षणिक साहित्य पाहिजे, जास्त शैक्षणिक पुस्तकं पाहिजे। त्यासाठी आम्ही तुम्हाला 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी या तासिकेचा लाभ घ्यावा। चला विद्यार्थी मित्रांनो, मी सोमनाथ सोनवणे जवाहर नवोदय उतारा क्रमांक 183 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतार्यावरील आधारित सराव चाचणी क्रमांक 183 मध्ये प्रश्नांचं आयोजन केलं आहे। आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर। पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला भाषा विषयाला आपल्याला प्रश्न क्रमांक 61 ते 80 असे 20 प्रश्न असणार आहेत। 20 प्रश्नामध्ये 4 उतारे असणार आहेत। प्रत्येक उतार्यावरती 5 प्रश्न म्हणजे 20 प्रश्न। एक प्रश्न आपल्याला 1.25 मार्कासाठी म्हणजे 25 गुण लागणार आहेत। ते 25 गुण पैकी मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला 200 प्लस उतारे 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट देत आहोत। तरी त्या विद्यार्थ्यांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। पहा तुमच्यासाठी उतारा क्रमांक 183 स्क्रीनवरती उतारा क्रमांक 183 अगदी सोपा, लिंबाच्या वनस्पतीवर अवलंबून हा उतारा, त्याचे उपयोग आणि शेतकऱ्यासाठी उपयोग, माणसासाठी उपयोग। उतारा काळजीपूर्वक वाचा, वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा। उतारा वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा जेणेकरून आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तर देता येतील। चला तुमच्यासाठी वाचण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी।
कृष्णा खाडे अभिनंदन. आपल्या सकाळी या तासिकेमध्ये उतारा होता होता आपल्या इंटरनेटच्या तासिका झाली नाही, आता आपण ती कंटिन्यू करतोय. आसावरी सानप महेश सानप गुड इव्हनिंग टाकताय, उतारा वाचा आता. गुड इव्हनिंग गुड नाईट बंद. सृष्टी गंगाळ अभिनंदन. यशस्वी भवर अभिनंदन. 2 टाइम अभिनंदन तुझं. क्षितिजा खाडे अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, जे जे लाईव्ह तासिकेला असतील त्यांनी सगळ्यांनी उतारा टाका. आसावरी सानप महेश सानप अभिनंदन. नक्की वाचला आसावरी मिठू, उतारा नक्की वाचलास. बघू तुझे सगळे प्रश्न बरोबर येतात का. आता उतारा अगदी सोपा, त्यावरील प्रश्नही अगदी सोपे. चला ज्यांचं ज्यांचं वाचून झालंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला मी उतारा वाचून दाखवतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरील आपला एकही प्रश्न चुकणार नाही. पहा, आतापर्यंत आपण 182 उतारे पूर्ण केलेत. आज 183 वा उतारा आपण लाईव्ह घेत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा ऑफलाईन तासिका म्हणजे रेकॉर्डेड तासिकाही आपल्या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत. त्याचाही तुम्ही लाभ घ्या. झालेले उतारे जर तुमचे मिस झाले असतील, लाईट नसेल, इंटरनेट नसेल, मोबाईल बंद असेल, तर मिस झाले उतारे पाहण्यासाठी तुम्हाला युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत, तेथे जाऊन तुम्ही पाहू शकता. सार्थक सानप अभिनंदन, तुझे वाचून झाले. उतारा क्रमांक 183. आपल्या बिया, साल आणि पाने यांच्या औषधी फायद्यांमुळे निंबाचे झाड खेड्यातील औषधालय म्हणून ओळखले जाते. संस्कृत मध्ये त्याला अरिष्ट म्हणतात. याचा अर्थ आहे परिपूर्ण, अविनाश आणि संपूर्ण. कीटकनाशक म्हणून लिंबाचे तेल महत्वाची भूमिका निभावते आणि डासांच्या निवारणासाठीही पर्याय ठरते. निंबाच्या बियांनी गोळे गुळीखत म्हणून वापरता येतात. निंबाच्या डहाळ्यांचा दंतून म्हणतात आणि त्या खेड्यामध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात. साली आणि मुळा यांचे चूर्ण हे पिवळी प्राण्यावरील वा आणि गोचिड यांच्या नियंत्रणासाठी वापरले जातात. पहा, अशा प्रकारचा हा उतारा. अक्षता सानप अभिनंदन. चला उतारा मी वाचून दाखवला. लिंबाच्या झाडाचा सर्वच अवयवाचा काही ना काही उपयोग होतो. म्हणजे सालीचा उपयोग होतो, बियांचा उपयोग होतो, मुळांचा उपयोग होतो, पानांचा उपयोग होतो आणि त्याचबरोबर काडीचा म्हणजे दात घासण्यासाठी म्हणून काडीचा सुद्धा लिंबाचा उपयोग होतो. म्हणजे लिंबाचं झाड म्हणजे एक औषधालय, म्हणजे एक मेडिकलच आहे जसं काय खेड्यातील. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला. औषधालय म्हणजे काय? औषधालय म्हणजे काय? पर्यायी शेत जमीन, पर्याय बी औषधाचे दुकान, पर्याय सी खेळणीचे मैदान आणि पर्याय डी शेतीतील घरे. प्रश्न पहिला, औषधालय म्हणजे काय? प्रश्न पहिला, औषधालय म्हणजे काय? पर्याय ए शेत जमीन, पर्याय बी औषधाचे दुकान, पर्याय सी खेळाचे मैदान आणि पर्याय डी शेतातले घरे. चला योग्य उत्तर टाईप करा. यशस्वी भवर बी उत्तर देते औषधाचे दुकान. सृष्टी गंडाळ बी उत्तर. कृष्णा खाडे बी उत्तर. क्षितिजा खाडे बी उत्तर. सृष्टी गंडाळ मध्ये दुसऱ्या ओळीमध्ये अक्षता सानप बी उत्तर. चला पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर येते बा. आसावरी सानप महेश सानप बी उत्तर. चला खूप छान बा. बहीण भाऊ एकत्रित तास करतात, तुमचं खूप अभिनंदन. दररोज तासिकाला असतात. प्रश्न पहिला, औषधालय म्हणजे काय? पर्याय ए शेत जमीन, पर्याय बी औषधाचे दुकान, पर्याय सी खेळाचे मैदान, पर्याय डी शेतातील घरे. पहा, लाईव्ह तासिका करणाऱ्यांनी सर्वांनी आपलं आपलं उत्तर टाका. बघू आपण कोणाचं बरोबर येतंय. प्रश्न पहिला, औषधालय म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर पहा आहे औषधाचे दुकान. इंग्रजीमध्ये आपण त्याला मेडिकल म्हणतो. म्हणजे प्रश्न पहिल्याचं सर्वांचंच उत्तर बरोबर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुमचं. कृष्णा प्रदीपला फोन कर. प्रदीपचं उत्तर येत नाही, कृष्णाचं उत्तर येत नाही. कृष्णा एकदा प्रदीपला फोन करून बघ. प्रश्न पहिला, औषधालय म्हणजे काय? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न दुसरा. निंबाच्या झाडाचा शेतकऱ्यांना उपयोग असलेला भाग आहे. निंबाच्या झाडाचा शेतकऱ्यांना उपयोग असलेला भाग आहे. पर्याय ए बिया, पर्याय बी साल, पर्याय डी डहाळा आणि पर्याय
पर्याय सी डहाळा आणि पर्याय डी पाने. चला, निंबाच्या झाडाचा शेतकऱ्यांना उपयोग असलेला भाग ओळ क्रमांक शोधून टाका. यशस्वी मध्ये डाऊन फोर्थ आणि फिफ्थ लाईन निंबाच्या बियांचा गोळी खत म्हणून वापरता येतात. आणि खूप छान. निंबाच्या झाडाचा दंतून म्हणून, म्हणजे खेडेगावात दंतून म्हणजे दात घासायचा ब्रश. सार्थक सानप पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर देतोय. अभिनंदन सार्थक. लाईव्ह ताशिका कर, पुढे मागे पडला सर पुढे घे. फक्त यशस्वी भोवरनी ओळखा मार्ग सांगितले, बाकीच्यांनी उत्तर टाकले. पहा, कृष्णा खडे ए म्हणतोय बिया. यशस्वी भोवर ए. हुमेर, हुमेर तू मोबाईल दुसरा वापरतोय का आज? हुमेर बी उत्तर. महेश सानप ए उत्तर. सृष्टी गंधाळ, सृष्टी गंधाळ ए उत्तर. क्षितिजा खाडे ए उत्तर. सार्थक सानप ए उत्तर. चला, सृष्टी गंधाळ 5वी ओळ मध्ये. अभिनंदन सृष्टी. वरून जर मोजली तर फक्त 5वी ओळ सृष्टीने वरतून मोजले, यशस्वीने खालून मोजले. चला, आपल्याला जिकडून सोपं लागेल तिकडून जायचं, पण उत्तरापर्यंत जायचं. हुमेर बी उत्तर पहिल्या प्रश्नात, दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर हुमेर तुझं बरोबर आहे. खूप अभिनंदन. चला, 2 प्रश्नापर्यंत आपण बरोबर उत्तर दिली आहेत. प्रश्न दुसरा, निंबाच्या झाडाच्या शेतकऱ्यांचा उपयोग असलेला भाग आहे. योग्य पर्याय बी बिया. पहा, तिथं म्हणलंय बा निंबाच्या बियाचे गोळी खत म्हणून वापरता येते. म्हणजे गोळी खत हा वापरणारा एक व्यावसायिक म्हणजे तो आहे शेतकरी. भागवत सानप ए उत्तर. सार्थक सानप बी उत्तर. भागवत चं उत्तर बरोबर. सार्थक तुझं उत्तर चुकलं. सालीचा उपयोग शेतकऱ्यांना होत नाही, बियांचा उपयोग होतो. चला, हे उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला, तुमच्यासाठी तिसरा प्रश्न. पुढीलपैकी कोणता शब्द परिपूर्ण या शब्दाचा समानार्थी नाही? पुढीलपैकी कोणता शब्द परिपूर्ण या शब्दाचा समानार्थी नाही? पर्याय ए निर्दोष, पर्याय बी अतुलनीय, पर्याय सी निष्कलंक आणि पर्याय डी कुरूप. 4 पर्याय दिले, त्यातले 3 परिपूर्णचे समानार्थी आणि 1 समानार्थी नाही असा शब्द. पाहू कोणाकोणाचं बरोबर येतंय. पर्याय ए निर्दोष, पर्याय बी अतुलनीय, पर्याय सी निष्कलंक आणि पर्याय डी कुरूप. चला, योग्य उत्तर टाईप करा. पुढीलपैकी कोणता शब्द परिपूर्ण या शब्दाचा समानार्थी नाही? चला, योग्य उत्तर यशस्वी भोवर डी उत्तर. आसावरी सानप महेश सानप डी उत्तर. सृष्टी गंधाळ डी उत्तर. सार्थक सानप डी उत्तर. कुरूप देत आहे, पहा तुमचं उत्तर कुरूप येत आहे. क्षितिजा खाडे डी उत्तर. हुमेर अफ्तार डी उत्तर. चला, बाकी विद्यार्थी लाईव्ह तासिका करताय, उत्तर टाकत नाही, काही भीती आहे का मनात? पहा, लाईव्ह तासिका अगदी मोफत आहेत महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी. जे जे लाईव्ह तासिकाला असतील ते सगळ्यांनी आपलं उत्तर टाका. कृष्णा खाडे डी उत्तर. भागवत सानप डी उत्तर. अभिनंदन भागवत, आजपासून तू लाईव्ह तासिका करायला लागलाय, तुझं खूप अभिनंदन. आता उद्या सकाळी 5:30 ला उठून आंघोळ कर, म्हणजे 6ची तासिका करशील. पुढीलपैकी कोणता शब्द परिपूर्ण या शब्दाचा समानार्थी नाही? योग्य उत्तर पर्याय डी श्रेयश खाडे डी उत्तर. अक्षता सानप 5व्या ओळीमध्ये म्हणते. अक्षता या प्रश्नाचं उत्तर 5व्या ओळीमध्ये नाही. चला, श्रेयश खाडे पहा तिसरीचा विद्यार्थी आणि 5वीची उतारे सोडवतो. खूप छान, अभिनंदन श्रेयश तुझं. आपण शिकण्यासाठी इयत्तेची अभ्यासाची मर्यादा कधीच नसते. पहा, माणूस आयुष्यभर काही ना काही गोष्टी शिकत असतो, शिकतच राहिलं पाहिजे. जो शिकतो तो पुढे जातो, जो शिकत नाही तो मागे पडतो, काळाच्या ओघात मागे जातो. चला, प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर पर्याय डी कुरूप. अक्षता सानप डी उत्तर. पहा, कुरूपचा परिपूर्ण समानार्थी शब्द आहे विद्रूप दिसणारा म्हणजे कुरूप, आणि बाकी शब्दाचा परिपूर्ण म्हणजे निर्दोष, परिपूर्ण म्हणजे अतुलनीय, परिपूर्ण म्हणजे निष्कलंक. तीनही समानार्थी शब्द, फक्त पर्याय डी कुरूप हा समानार्थी शब्द नाही. तनुष्का खटके डी उत्तर. आदित्य सानप डी उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर देतोय आदित्य. तिसरा प्रश्न चाललाय. चला विद्यार्थी मित्रांनो, खूप छान, अभिनंदन तुमचं.
तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीनवर. प्रश्न चौथा, कीटक या शब्दाचा उतार्यात अर्थ आहे. कीटक या शब्दाचा उतार्यात अर्थ आहे. पर्याय: पिकांना नाश करणाऱ्या किडा. पिकांना नाश करणारा किडा. पर्याय बी, रागावलेला माणूस. पर्याय बी, रागावलेला माणूस. पर्याय सी, घाण पाणी. पर्याय सी, घाण पाणी. आणि पर्याय डी, प्रदूषण. पर्याय डी, प्रदूषण. चला चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका. कृष्णा खाडे हे उत्तर म्हणतोय पिकाचा नाश करणारा किडा. बाकी सृष्टी गंडाळ हे उत्तर. यशस्वी पवार हे उत्तर. तनुष्का खटके हे उत्तर. अक्षता सानप हे उत्तर. श्रेयश खाडे हे उत्तर. क्षितिजा खाडे हे उत्तर. यशस्वी पवार थर्ड लाईन फोर्थ लाईन म्हणते कीटक अविनाश आणि संपूर्ण कीटकनाशक म्हणून निंबोणीचे तेल म्हणून उपयुक्त होते. पहा शब्दाचा अर्थ, शब्दाचा उतार्यातील अर्थ थर्ड लाईन आणि फोर्थ लाईन असं तिचं म्हणणं आहे. अभिनंदन यशस्वी, बरोबर ओळखलंस तू. थर्ड आणि फोर्थ लाईन मध्ये कीटक या शब्दाचा उतार्यातला अर्थ आहे. भागवत सानप हे उत्तर. उमेर अत्तार हे उत्तर. आसावरी सानप, महेश सानप हे उत्तर. खूप खूप अभिनंदन तुमचं, अगदी बरोबर. पहा कीटक ओळखण्याचा अजून एक उपाय सांगतो मी तुम्हाला. उतार्यामध्ये याचा अर्थ नाही. पर्याय ए उत्तर बरोबर आहे. ते उत्तर दिल्या सर्वांचं अभिनंदन. पहा आपल्या परिसर अभ्यास मध्ये आपल्याला शिकवलं जातं कीटक कसा ओळखायचा. ज्या प्राण्याला 6 पाय असतात, ज्या प्राण्याला 6 पाय असतात त्याला आपण कीटक म्हणतो. 6 पायाचा जो प्राणी असेल, मग झुरळ असेल, मधमाशी असेल, मवाळाची माशी असेल, गांधीन माशी असेल किंवा इतर काही प्राणी असतील ज्यांना 6 पाय आहेत, त्यांना आपण कीटक म्हणतो. चला खूप छान, अभिनंदन तुमचं. आतापर्यंतच्या 4ही प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर. सार्थक खटके हे उत्तर. अभिनंदन सार्थक, खूप छान. कीटक ओळखणं अगदी सोपं. ज्याला 6 पाय त्याला कीटक म्हणायचं आणि 6 पायापेक्षा जास्त 8 पाय 10 पाय 16 पाय जास्त पाय त्याला कीटक म्हणायचं नाही. चला प्रश्न 5वा, निंबाच्या जातात खोडामध्ये टूथब्रश म्हणून वापरतात. निंबाच्या जातात निंबाची कोणता भाग, निंबाचा कोणता भाग टूथब्रश म्हणून वापरला जातो. पर्याय मुळ्या. पर्याय बी पाने. पर्याय सी डहाळा आणि पर्याय डी बियांचा गोळे. पहा निंबाची कोणता भाग टूथब्रश म्हणून खेड्यामध्ये वापरला जातो. निंबाच्या मुळ्या वापरल्या जातात का, निंबाचे पाने वापरले जातात का, निंबाचा डहाळा वापरला जातो का, आणि निंबाचा बियांचा गोळा. डहाळा म्हणजे काय माहिती का, फांदी. डहाळा म्हणजेच काय, फांदी. पहा आपण कोणता भाग निंबाचा दात घासण्यासाठी उपयोग करतो. यशस्वी बरोबर सी उत्तर. श्रेयस खाडे ए उत्तर मुळ्या. कृष्णा खाडे सी उत्तर डहाळा. सृष्टी गंडाळ खालून दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये म्हणजे बघा, निंबाच्या डहाळ्याचा दंतून म्हणतात आणि त्या खेड्यातील टूथब्रश म्हणून वापरला जातो. सृष्टी गंडाळ यशस्वी बरोबरने अगदी बरोबर ओळखली बा ओळ. सार्थक खटके सी उत्तर. पहा उत्तर बरोबर येतंय पण ओळ ओळखून जो टाकतो तो यशस्वी होतो. आणि आपल्या अंदाज बांधून जो उत्तर देतो कदाचित आपलं चुकीच्या उत्तराला बोल होऊ शकतं बा. क्षितिजा खाडे सी उत्तर. प्रदीप सानप सी उत्तर. हुमेर अत्तार सी उत्तर. भागवत सानप सी उत्तर. श्रेया चौरे सी उत्तर. चला खूप अभिनंदन तुमचं. अगदी 5ही प्रश्नाचं बरोबर उत्तर. श्रेया चौरे मध्ये मला 5 पैकी 5 पडले. विद्यार्थी मित्रांनो तुमचं खूप खूप अभिनंदन. अगदी सर्वच विद्यार्थ्यांना 5 पैकी 5 पडले. कोणाचाही मार्क गेला नाही, कोणाचंही उत्तर चुकीचं आलं नाही. तुमचा इतका सराव, वाचनाचा सराव, उत्तराचा सराव, आणि या सरावावरून असं वाटतं की तुम्ही परीक्षेमध्येही 25चे 25 गुण भाषा विषयाचे घेतात. फक्त तुम्हाला दिलेले सर्व उतारे तुम्ही काळजीपूर्वक सोडवा. तुम्हाला रोज लिंक पाठवले जातात, त्या लिंक सोडवा. चला श्रेयश खाडे सी उत्तर देतोय 5व्या प्रश्नाचं. श्रेयश अभिनंदन. श्रेयशनी 5 पैकी 5 घेतले. अरे वा छान. पहा अभ्यासासाठी इयत्तेची मर्यादा नसते. याचं उत्तर म्हणजे श्रेयश खाडे. श्रावणी सानप, सोनल सानप 3रीतले विद्यार्थी आणि 5वीचे क्लास करतात.
त्याचबरोबर अक्षता सानप आमची 4थीची विद्यार्थिनी आणि 5वीची तासिका करते। पहा, तासिका करण्यासाठी शिकण्यासाठी वयाची मर्यादा आडवी येत नाही। आपण जन्मापासून मरेपर्यंत काही ना काही शिकत असतो। चला, ज्यांना ज्यांना 5 पैकी 5 गुण मिळाले त्यांच्या सर्वांचं अभिनंदन। अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 183 येथे पूर्ण करत आहोत। पहा, अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, युट्यूब चॅनलची लिंक आहे। युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकाचं तुम्हाला लाभ घेता येईल। टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। टेलिग्राम जॉईन करण्याचा फायदा पहा, व्हॉट्सअपवरचे मेसेज तुम्हाला जॉईन झालेल्या तारखेपासून पुढचे पाहता येते। टेलिग्रामला आधी पहिल्या तासिकापासून सर्व नियोजन तुम्हाला टेलिग्राम वरती उपलब्ध आहे। चला, आदित्य सानप 5 पैकी 5। आदित्य, उत्तर तर टाकले नाही, 5 पैकी 5 कसं म्हणतो? लाईव्ह असतं आदित्य, सगळं दिसत असतं, तुझे उत्तर येत नव्हते, 5 पैकी 5 डायरेक्ट टाईप करतो। आदित्य, उत्तर टाकीत जा, मनातली मनात उत्तर ठेवू नको, चुकीचं का होईना पण टाकीत जा। तनुष्का, आणखी टेस्ट आल्या आहेत, 102च्या पुढच्याही टेस्ट रेडी आहेत, तुला व्हॉट्सअप चॅनल वरती मिळतील। त्या टेस्ट सोडत जा, आपल्या शाळेच्या ग्रुप वरती त्याचा निकाल शेअर करत जा। पहा, अभ्यासाला शाळेची मर्यादा किंवा काही अडचणी असतील तर चर्चा करत जा, फोन लावत जा। पहा, आपण शिकण्यासाठी कुठेही जाऊ शकतो, शिकण्यासाठी कुठं राहिलं तर शिकण्याचं बंधन नसतं। मला महाराष्ट्रातून अगदी 1700 विद्यार्थी माझ्यासोबत लाईव्ह तासिका करतात। मी कोणासोबतही भेदभाव करत नाही। ज्ञान वाटणं हेच माझं परम कर्तव्य, मी पार पाडतो। चला, थँक्यू सो मच। चला, थँक्यू सो मच। चला, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 183